मी सिलेक्ट करण्यामागचं कारण हेच होतं की आपल्या यशाकडे बघून आपल्यासारखीच परिस्थिती असणारे प्रतिकूल परिस्थितीतून मुलं पुढे येऊन त्यांना पण असं वाटेल की यार इतक्या कठीण परिस्थितीतून हा विद्यार्थी यश मिळवू शकतो, तर माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या मी पण त्यासारखीच परिस्थिती असणाऱ्या मी पण प्रयत्न जिद्द आणि चिकाटी ठेवून प्रयत्न मिळवू शकतो. सो माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले झगडत राहा. आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते, कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप अटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला 100% सरसावतील. हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हणणं आहे, कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाहीये. वी आर सिमिलरली सिच्युएटेड. सो मला एवढंच म्हणायचं आहे की प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल. देवनं आपल्या कष्टातून साध्य केलेली आहे. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना स्पर्धा परीक्षेत यश गाठून त्या ठिकाणी IPS झालेला आहे तो. आणि आमच्या सीमा भागामध्ये आम्ही संघटना म्हणून काम करत असताना सामान्य ज्ञान स्पर्धांच्या आयोजन याचसाठी करत होतो की आमच्या या भागात खास करून स्पर्धा परीक्षांसाठी सहभाग घेणाऱ्या युवकांचं प्रमाण अत्यल्प आहे, खूप कमी आहे. आणि या वीरदेवकडून त्यांनी खऱ्या अर्थानं प्रेरणा घेऊन आमच्या सीमा भागातील युवकांनी स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि या प्रतिकूल परिस्थितीत जर तो यश मिळवू शकतो तर प्रत्येक युवक त्या ठिकाणी या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी त्या जिद्दीनं प्रयत्न केला तर नक्कीच त्याने यश मिळेल. अशा पद्धतीची प्रेरणा या युवकाकडून प्रत्येकानं घ्यावी, मी अशी विनंती आणि आव्हान प्रत्येकाला करतोय. आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीनं याच्या जिद्दीला, याच्या कष्टाला त्या ठिकाणी सन्मान मिळावा यासाठी आज त्याचा सन्मान करण्यासाठी इथं आलोय. प्रत्येकानं परत एकदा मी प्रत्येकाला विनंती करतो, स्पर्धा परीक्षा फक्त उत्तर भारतातल्या युवकांसाठी नाही तर प्रत्येकानं प्रयत्न करून त्या ठिकाणी या स्पर्धेत यश मिळवलं पाहिजे आणि याची प्रेरणा त्या ठिकाणी वीरदेव देतोय. खऱ्या अर्थानं त्याचं परत एकदा मी आमच्या संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो.